नमस्कार मंडळी. श्रावण महिन्यातील खिरींच्या आठवड्यातली आजची खीर दलियाची खीर. अगदी पारंपरिक रेसिपी. जितकी पारंपरिक तितकीच पौष्टिक आणि रुचकरही. कार्बोहायड्रेट्स, फायबर, आयर्न यांच्या एकत्र मिश्रणाने तयार होते एक सुंदर चवीची दलियाची खीर. चला करूया. छोट्या कुकरमध्ये घातलं 1 चमचा तूप, त्याच्यावर घातल्या 2 लवंगा आणि 3 टेबलस्पून घातले दलिया. मस्त त्याला आता भाजून घेऊया. आणि भाजताना मध्येच आपल्याला त्याच्यात घालायचे काजू, बदाम यांचे तुकडे आणि परत एकदा सगळं मिश्रण मस्त खमंग भाजून घ्यायचं. आहा, घरभर इतका सुगंध सुटलाय म्हणून सांगू तुम्हाला. तूप, दलिया, काजू, बदाम मस्तपैकी गुलाबी रंगावर भाजले गेलेत. खमंग वास सुटलाय घरभर. वाह! दलियाची खीर बनवायला जितकी सोपी आहे ना, तितकीच ती खूप रुचकर पण आहे बरं का, आणि पौष्टिक पण. एक बाउल जरी खाल्ली तरी पोटाला छान आधार मिळतो. आता घालायचंय भाजलेल्या मिश्रणात 1 बाउल पाणी आणि मग लावायचं कुकरचं झाकण आणि मस्तपैकी 2 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. शिट्ट्या होतायत तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यात मी 3 चमचे नारळाचा चव आणि 2 चमचे मिल्क पावडर यांचं मिश्रण करून घेतलं. सगळं मिश्रण छान हटवून घेतलं. गॅस चालू केला. त्याच्यात अर्धी ते पाऊण वाटी गूळ घालायचा, तुमच्या आवडत्या गोडीप्रमाणे. आमच्याकडे जरा जास्त गोड आवडतं म्हणून मी पाऊण वाटी गूळ घातलाय. थोडंसं जायफळ किसून घातलं. मला स्वतःला गुळाच्या पदार्थांबरोबर जायफळाचा स्वाद खूप आवडतो. परत एकदा छान हलवून घ्यायचं. वा वा, हळूहळू गूळ लागलाय विरघळायला, जायफळाचा स्वाद लागलाय मिक्स व्हायला. आणि आता यावेळेस घालायचं खोबरं आणि मिल्क पावडर यांचं जे मिश्रण करून ठेवलं होतं ना, ते 2 चमचे मिश्रण घातलं. यामध्ये मिल्क पावडर ऑप्शनल आहे बरं का, माझ्याकडे होती म्हणून मी घातलं. छान येतो स्वाद एकदम. मिक्सर विसळून त्याचं पाणी घातलं आणि परत एकदा 5 मिनिटे शिजवून घ्यायचं. मग घालायचं 2 बाउल दूध. हळूहळू ढवळायचं. साधारण 2 ते 3 मिनिटच गॅस चालू ठेवायचा, कारण गुळामुळे एखाद वेळेस खीर फाटू शकते. गुळामुळे बघा खिरीचा रंग सुद्धा बदलला, सोनेरी रंगावर यायला लागली खीर. अतिशय उत्तम पौष्टिक अशी दलियाची खीर तयार. देवीच्या प्रसादाला नक्की करा खीर, आणि आवडली तर मला नक्की कळवा. थँक्यू.